नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। ग्रामीण विकास मंडळ संचलित MIDC नागापूर येथील चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालय व सन फार्मा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करून गुलाब पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संपत बारसकर, उपाध्यक्ष रावसाहेब सप्रे, सचिव डॉ. भूषण अनभुले, खजिनदार सुदाम भोर, विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। अध्यक्ष संपत बारसकर यांनी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले। सचिव डॉ. भूषण अनभुले यांनी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व वैचारिक क्षमता विकसित होत असल्याचे नमूद केले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम गाडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला। पाठ्यपुस्तक वितरण व स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। माझी या ठिकाणी आपल्याला शिक्षकांना विनंती आहे की आपल्या संस्थेमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतो, खरं तर माझी संस्था चालकांना किंवा किंबहुना मी आज अध्यक्ष झालो, तर मला माझ्या सकट सगळ्यांना आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की आपण शिक्षण देत असताना आपण इथं ग्रामीण विकास मंडळामध्ये या आजूबाजूच्या भागातल्या विद्यार्थ्यांना आपण गोरगरीब लोकांना आपण शिक्षण देण्याचं काम करतो, पण आपल्यापैकी शिक्षकांचे, आपल्यापैकी संस्था चालकांचे किती लोकांची इथं पोरं आहेत, हा जर बारीक विचार आपण केला तर त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की समजा माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे आणि तू कुठे या शाळेत आहे का, त्याला दुसऱ्यात चांगल्या शाळेत टाकायचं। कुठं टाकायचं? दुसऱ्यात चांगल्या शाळेत टाकायचं। ज्याचं आहे त्याचं कौतुक करतो मी, कोणाच आहे मला माहित नाही तर एखादं बन माझं होतं, माझं नाव मी घेतलं नाही। सांगायचं तात्पर्य एवढं आहे की अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण आपण या संस्थेमध्ये पाहिजे की आपल्या मुलाबाळांना सुद्धा उद्या वाटलं पाहिजे किंवा आपल्याला वाटलं पाहिजे माझं पोरगं त्या शाळेतून काढून ह्या शाळेत मला घालायचं। अशा प्रकारचं काम आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये या पुढील काळात इथं करायचं आहे, असं मी ठिकाणी आपल्याला शिक्षकांना सगळ्यांना विनंती करतो। कधी कधी शिक्षण देत असताना जर समजा जास्तीचा तास घ्यावा लागला तर जास्तीचा तास सुद्धा आपण घेतलाच पाहिजे।